रत्नागिरीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मालवाहू बार्ज किनाऱ्यावर आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून बार्ज रत्नागिरीच्या रनपार गावाजवळ अडकून पडलंय। तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून बार्जची तपासणी सध्या सुरू आहे। तटरक्षक दलानं बार्जवरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे। बार्जवरील 12 खलाशी सुखरूप असल्याची माहिती आहे। तांत्रिक बिघाडामुळे तेल वाहून नेणारं एक बार्ज या ठिकाणी बंद पडल्याचं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जवळच्या रनपार गावाजवळ बार्ज गेले 2 दिवसांपासून या ठिकाणी अडकून आहे। तांत्रिक बिघाडामुळे हे बार्ज सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी रनपार किनाऱ्याला या ठिकाणी आणलेलं पाहायला मिळतंय। तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून या जहाजाची तपासणी देखील झालेली पाहायला मिळते आहे। तटरक्षक दलाच्या माध्यमातून या बार्जवरील कर्मचाऱ्यांशी देखील संपर्क या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। बार्जवरील 12 खलाशी हे सध्या सुखरूप आहेत। बार्जपासून कुठलाही या ठिकाणी धोका नाही असं बंदर विभागाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। लवकर कंपनीचे मेकॅनिक या ठिकाणी दाखल होतील आणि बंद पडलेलं बार्ज येथून हलवण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील या ठिकाणी माहिती जी आहे ती बंदर विभागाकडून देण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रनपार, रत्नागिरी।